हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अमुश्री यूट्यूब चॅनल। पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमुश्री यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत आहे। जे कोणी नवीन असेल ज्यांनी अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले डेली ब्लॉग्स तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। आपले डेली लॉंग वाले व्हिडिओ सुद्धा आता चालू झालेले आहे, शॉर्ट्स तर डेली येतच आहे। आणि आजचा व्हिडिओ खूप छान आणि खूप सुंदर असा व्हिडिओ आहे, कारण की आज मी घेऊन येत आहे रेसिपी। आणि ती रेसिपी कोणती आहे, काय आहे हे तर मी नाही सांगणार आहे, कारण तुम्हाला बघायचं आहे आपला पूर्ण ब्लॉग। कारण रेसिपीचं नावही तुम्हाला समजेलच, थंबनेल तर मी दिलेले आहे, पण कसली रेसिपी आहे तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघितल्यावरच समजेल। आणि ती रेसिपी नक्की ट्राय करा, कारण खूप छान आणि खूप चविष्ट अशी ती रेसिपी आहे। शेटला तर खूपच आवडली आणि ते खूप म्हणजे खूप झटपट होणारी रेसिपी आहे। आणि आपल्या रेसिपीज झटपट असतात आणि याच्यानंतर मी असं विचार करते की थोडे दिवस रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करूया। चला आता तुम्ही आधी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला भरपूर प्रेम द्या। आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा। दिल के जज्बात तू है, तू बसी। आज आपण एकदम चविष्ट आणि पौष्टिक असे कोथिंबीरचे थालीपीठ बनवणार आहोत, जे की एकदम पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सध्या बाजारामध्ये सगळीकडेच कोथिंबीर सुद्धा स्वस्त झाली आहे। मी बाजारामधून कोथिंबीरची एक जुडी आणली, सर्व जुडी साफ करून घेतली। मला थालीपीठासाठी इथे लागणार आहे अर्धी जुडी स्वच्छ धुवून बारीक चिरून एका चाळणीमध्ये ठेवली। आपल्याला थालीपीठाचं जे पीठ मळायचं आहे त्याच्यासाठी एखादी परात किंवा वाडगं घ्यायचं आहे। मी ते एक वाडगं घेतलं, त्या वाडग्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर पूर्ण ओतून घेतली। मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतला होता, तो कांदाही त्याच्यामध्ये टाकून घेतला। 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून सफेद तीळ आपल्याला लागणार आहे। अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि त्याच्या दुप्पट आपल्याला बाजरीचं पीठ इथे लागणार आहे। तर 3 ते 4 मिरची, 3 ते 4 लसणाची पाकळी आणि नावाला थोडंसं काहीतरी अद्रक घेतलेलं, याची छान अशी पेस्ट बनवून घेतली। पेस्ट बनवताना मी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं, त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला। जर तुम्हाला तिखट हवे असेल तर अजून 1 किंवा 2 मिरची एक्स्ट्रा ॲड करून तुम्ही हे पीठ तिखटही मळू शकतात। आपल्याला हे थालीपीठ झटपट बनवायचं आहे। जसं आपण गव्हाचं पीठ मळून अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवतो, तसं बिलकुल नाही करायचं, कारण की कोथिंबीर आणि कांदा पाणी सोडतो। खायच्या 5 ते 10 मिनिटं आधीच हे पीठ मळून लगेच थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे। मी ते एक पळपट घेतलं, त्या पळपटावर स्वच्छ रुमाल पुन्हा एकदा पाण्यामध्ये भिजवून घेतला, जेणेकरून आपलं हे थालीपीठ रुमालाला चिपकणार नाही। तवा इथे मी ऑलरेडी गरम व्हायला ठेवलेला, तव्यावर थालीपीठ चिपकायला नको म्हणून मी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं। आपलं थालीपीठ पाण्याच्या साह्याने पूर्णपणे गोल आकारे थालीपीठ थापून घ्यायचे। मी ते 3 ते 4 होल पाडून घेतले, जेणेकरून आपलं थालीपीठ पूर्णपणे भाजून निघेल। रुमालाच्या साह्याने हलक्या हाताने आपल्याला थालीपीठ तव्यावर पलटी मारायचे आणि 1 ते 2 मिनिटांमध्ये पूर्ण साईड एक भाजून येते, तर पलटी मारून त्याच्यावर 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवायचे। तसंच आपण जे पहिली प्रोसेस केली थालीपीठ थापताना, सेम प्रोसेस बाकीचे थालीपीठ थापताना करायचे आहे। 3 ते 4 मिनिटांनी झाकण काढून चेक करून बघायचं, बघा किती छान असं लाल खरपूस झालेला आहे आणि याचा घरामध्ये सुगंधसुद्धा खूप छान सुटलेला। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे, बाकीचे थालीपीठही तसेच बनवून घ्यायचे आहेत। मी साईडला कढई ठेवलेली, त्याच्यात थोडंसं तेल ठेवलेलं गरम होण्यासाठी, गरम व्हायला। तर मी तुम्हाला तेलामध्येही थालीपीठ बनवून दाखवते, त्याच्यामध्ये ते एकदमच कुरकुरीत होतात। तर तुम्हाला जी बेस्ट वाटेल ते ऑप्शन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर मला तरी तव्यावर जे भाजून करतात तेच आवडतं, कारण की याच्यामध्ये तेलाचा वापर खूप कमी झालेला आहे। आपल्याला पुन्हा रुमाल ओला करून पाण्याच्या साह्याने थालीपीठ भाजून घ्यायचे। सेम प्रोसेस चालू ठेवायची। असे मी 7 ते 8 थालीपीठ बनवून घेतले। हलक्या हाताने रुमालाने उचलून कढईमध्ये टाकायचं आहे आणि गॅस आपला फास्ट ठेवायचा आहे, जेणेकरून आपले थालीपीठ पूर्णपणे खरपूस होतील। आणि तेल ऑलरेडी गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे आपले तेलाचं थालीपीठ बनण्यासाठी बिलकुल पण टाईम नाही लागला आहे। ते पटकन तेलामध्ये भाजून आलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता। आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कारण की पटकन होणारी आपली ही रेसिपी आहे। जे कोणी नवीन असेल, ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे डेली ब्लॉग्स तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। तर बघा किती छान असे नरम हे थालीपीठ झालेले आहेत। बाळासाठी कोथिंबीरची वडीसुद्धा मी ते बनवलेली आहे आणि आमच्या शेटला तर टोमॅटोची चटणी आवडते, तर शेटसाठी मी टोमॅटोची चटणीसुद्धा इथे बनवलेली। कसं झालंय? एक नंबर, खरंच सुकून, खरंच चांगलं झालंय काय? हो एक नंबर।
एकदम छान, टेस्टी, बस बस सुरेख झालं. एकदम मस्त झालं. कमी वेळेत खूप पटकन आणि झटकन होणारे चविष्ट असे हे कोथिंबीरचे थालीपीठ आहेत. त्याच्यासोबत तुम्ही टोमॅटोची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी बनवू शकतात, नाहीतर सॉस वगैरे सोबतही दह्यासोबतही तुम्ही खाऊ शकतात. खूप मस्त आणि सोप्या पद्धतीने आहे. तुम्हीही बनवा आणि तुम्हाला आवडल्यावर लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो.